नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. उद्या मैदान होतं आहे. उद्या एक मोठं मैदान होतं आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुक्यामध्ये ते मैदान होतं आहे. ते मैदानाचं नाव आहे हवेली केसरीचं. ओपनचं मैदान आहे. प्रथम बक्षीस आहे 81,000 रुपये. महाराष्ट्रातील ओपनचे जेवढे नंदी असतील पाळणारे, म्हणजेच आपल्या भागातील, आता नियम थोडेसे चेंज झालेले आहेत मित्रांनो. म्हणजेच पुणे भागातील मैदान आहे म्हटल्यानंतर मुंबईचे, पुणेचे, सोलापूरचे, सांगलीचे, साताराचे आणि हो तिकडचे एवढे नंदी पाळताना दिसतील आपल्याला या मैदानामध्ये. आणि नियम नवीन आले आहेत, ते नियम सगळ्यांनी पाळलेच पाहिजेत. तर मग आता सुरुवात करूया. उद्याच्या मैदानामध्ये बकासूर पळतोय का नाही? उद्या पळेल बकासूर, वाटतंय पळेल. सगळे म्हणतील का पळेल? मैदान जवळ आहे ते. पुणे जिल्ह्यामध्ये मैदान जवळ आहे तिथल्या तिथे. त्याच्यामुळे उद्या बकासूर आपल्याला त्या ठिकाणी पळताना दिसेल आणि बकासूर एका चांगल्याच नियोजनामध्ये पळेल. मी एक अंदाजित पैरा मला वाटतंय की चिक्क्यासोबत असू शकतो. अजित शेठ कारुंडेकरांचा चिक्क्या. कारण की खूप दिवस झालं ही जोडी पळाली नाही आहे. जर पळाली तर 100% उद्याच्या मैदानामध्ये गुलाल करेल असं वाटतंय मला. कारण की या जोडीला चांगला आहे. जोडीचा जेव्हा जेव्हा पळाली तेव्हा तेव्हा गुलाल जो आहे तो मिळवलेला आहे. 1-2-3 वेळा गाडी थोडीशी झालेली आहे इकडे तिकडे, परंतु चांगली गाडी पळते. जर उद्याचं मैदान जर बकासूरच्या मैदानामध्ये चिक्यासोबत पळावा सगळ्यांना वाटतंय. बघूया कसे काय होतंय नियोजन, कसं काय नाही. तसंच अजून एक पायरा वाटतोय मला थोडंसं की विमान. सगळ्या महाराष्ट्रामध्ये विमानसुद्धा आत्ता एक मैदान झालं होतं. त्या मागच्यामध्ये गटच पळाला, सेमीला काय पळाला नव्हता. तिथून काय पळाला नाही विमान. विमान जर पळाला तर 100% तिथंसुद्धा चांगली कामगिरी करू शकतो बकासूरसोबत. तो सुद्धा एक चांगला नंदी आहे, मुंबईचा नंदी आहे. बिंदोड शर्यत क्षेत्रामध्ये त्याचंसुद्धा नाव आहे आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा तो चांगल्यारीत्या पळतो. आणि जर उद्याच्या मैदानामध्ये जर पळाला तर चांगली कामगिरी करेल असं मला वाटते. बघूया कशा पद्धतीने त्याचं नियोजन होते. तसेच आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की बकासूरच्या दावणीतला महाराज एक नंदी आहे, तो सुद्धा एक चांगला पळतोय. परंतु पैऱ्या वाचून थोडंसं गट तर काढतोय, सेमीला मार खातोय थोडासा. परंतु असो त्याचा सुद्धा जो बॅड लक चालू आहे तो सुद्धा त्या बॅड लकमधून बाहेर यावा आणि तो चांगली कामगिरी करावा असं मला वाटतंय. बघूया जर महाराज आणि बकासूरची जोडी जर पळाली तर 100% बकासूर त्याला गुलाल जो आहे तो मिळवून देईल. कारण की बकासूरनं आता बघितलंय सलग 7 मैदाने गुलाल मिळवलेला आहे. काही मैदानामध्ये फायनलचा गुलाल मिळवला आहे आणि काही मैदानामध्ये क्वार्टर फायनलचा गुलाल मिळवलेला आहे. क्वार्टर फायनलमध्ये बकासूर कधी पळत नाही, तुम्हाला माहितीच आहे. तरी पण बघूया जर महाराज जर बकासूरसोबत जर पळायला तर चांगलंच आहे, अतिउत्तम आहे. बघूया हे 3-1 पैरे तर मी तुम्हाला सांगितले. अजून एक मला वाटतं की त्या नंदीसोबत बकासूर उद्या पळावा. कारण की खूप दिवसाची, खूप लोकांची सुद्धा इच्छा आहे की तो त्या नंदीसोबत बकासूर खूप दिवसांनी पळावा. असा कोणता नंदी आहे तर 22-11 पिस्टन मित्रांनो. खूप दिवस झालं या नंदीसोबत, कम से कम मला वाटतं वर्ष 2 वर्ष झालं असतील बकासूर काय पळाला नाही. पळाला आहे खूप वेळा, परंतु चांगल्या चांगल्यारीत्या ही गाडीनं गुलाल जो आहे तो मिळवलेला आहे. परंतु काही कारणास्तव ही जोडी पळत नाही आहे मित्रांनो. पुणे जिल्ह्यामध्ये मैदान आहे आणि बापूसाहेब आंबेडकर वडकी यांचा जो 22-11 पिस्टन आहे तो सुद्धा एक चांगला नंदी आहे. हिंद केसरी नंदी आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याचा सुद्धा इतिहास चांगला आहे. मध्यंतरीचा काळ त्याचा थोडासा बॅडलकमध्ये गेला, तरीही त्याने चांगला कमबॅक केला. 2 नंबरची नंदी घेऊन त्याने गुलाल जो आहे तो मिळवला आहे पिस्टनने. आणि पिस्टन माहिती आहे दोन्ही खांदी पळतो हा नंदी आणि खरंच एक देखणा अति चांगला नंदी आहे या बैलगाडा क्षेत्रातला. बकासूर पिस्टन ही गाडी जर पाळली तर गाडीवरती सनी ड्रायव्हर उळली द्यावायचे असतील. कारण की बाबा 22-11 पिस्टनच्या गाडीवरती सनी ड्रायव्हर असतात, सगळ्यांना माहिती आहे. चांगले ड्रायव्हर आहेत ते, अनुभवी ड्रायव्हर आहेत या बैलगाडा क्षेत्रामधील. परंतु तुम्हाला मी सांगितलं बकासूरसोबत बकासूर उद्या पळणार आहे, 100% पळणार आहे. परंतु बकासूर आता सगळे म्हणतील की पळणार आहे, मग बकासूरच्या नावाचं मैदान आहे, त्या मैदानात कसं काय? बकासूरच्या नावाचं मैदान जे आहे ते 1 तारखेला आहे. रेट्रे धरण या ठिकाणी आहे. जिल्हा तालुका शिराळा, जिल्हा सांगली या ठिकाणी मैदान आहे मित्रांनो. बघा सांगली जिल्ह्याचं मैदान आहे, तालुका माहीत नाही, परंतु शिराळा ऐकाय मिळालं तिथं. तर 1 तारखेला ते मैदान आहे आणि त्या मैदानात
एक आदत एक बैल असं मैदान आहे. त्या मैदानात बकासूर पळेल, पण आदत वासरावर पळेल. कोण कोणासोबत पळू शकतो कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. उद्या बकासूर पळेल, 100% पळेल. उद्या ओपनचं मैदान आहे मित्रांनो.